तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना? हो, आपल्याला मस्तच राहायचे. कारण ज्यावेळेस आपण मस्त राहू ना, त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवू शकू आणि त्यांची काळजी घेऊ शकू. म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवा. तर मी सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांचं तुमच्या धन्यवाद करू इच्छिते. कारण की खरंच माझ्या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. तुम्ही माझ्या व्हिडिओला खरंच खूप छान प्रतिसाद देताय. त्यामुळं मी परत एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद. तर आज आपण चालू करूया आपल्या विचारांना, आपल्या गप्पांना थोडंसं वाट देऊया, मोकळं करूया. तर आज मला बोलायचं आहे, जे आज तसं तर आता थोड्या मागच्या आठवड्यामध्ये माझे व्हिडिओ मी करू शकले नाही, कारण की थोडंसं धावपळ वगैरे चालू होती. आणि या काही दिवसामध्ये मला एक गोष्ट जाणवली, जी मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. आता एवढ्यामध्ये आमच्या नातेवाईकामध्ये बऱ्याच आजी लोकांचा म्हणजे वृद्ध लोकांचा मृत्यू झालाय. तर या मृत्यूविषयी ज्यावेळेस म्हणजे मी खूप जणांचे मृत्यू बघितले. त्यावेळेस तिथलं वातावरण वगैरे बघून एक माझ्या डोक्यात विचार आला, की मरणाचं भीती वाटते का हो? म्हणजे मला मृत्यू येईल म्हणून भीती वाटते का? हो, मरण म्हणल्यानंतर सगळ्यांनाच भीती वाटते, हो ना? कारण की कुणाला पण मरावसं वाटत नाही ना. म्हणजे जे आयुष्य एवढं छान सुंदर आहे, ते सोडून जायला नकोसं वाटतं. भीती वाटते. मरण हा शब्द ऐकताच म्हणजे मृत्यू हा शब्द ऐकताच आपल्या अंगावरती काटा येतो. आपल्याला भीती वाटते, की बाबा नको मला मरायचं नाहीये, मला मृत्यू नकोय, असं आपण बोलत असतो, है ना? आणि मृत्यू हा सगळ्यात वाईट गोष्ट आहे, सगळ्यात घाण गोष्ट आहे असं वाटतं. पण काही दिवसांमध्ये मला असं जाणवलं, की प्रत्येक वेळेस मृत्यू हा वाईटच असतो असं नाही. तर असं का मी म्हणते? तर मला असं जाणवलं, की मी आता जसं तुम्हाला सांगितलं, की वृद्ध आजी लोकांचा वगैरे मृत्यू झाला काही नातेवाईकामध्ये आमच्या. आणि त्यावेळेस मी म्हणजे ऐकलं, की त्यावेळेस शेवटच्या जे थोडे दिवस राहिलेले असतात, त्यावेळेस ते लोक असे बोलत होते, की "देवा मला मरण दे, मृत्यू दे, मला लवकर याच्यातनं म्हणजे मुक्तता दे." किंवा जे त्यांचे नातलग जे असायचे ते म्हणजे त्यांना सुद्धा असं वाटायचं, की शेवटी या दुःखातनं, या कळकळीच्या जीवनातनं यांना मुक्तता दे, यांना मृत्यू आला पाहिजे आता. असे सगळेजण त्यांच्या मृत्यूसाठी प्रार्थना करत होते ते पण किंवा जे वेदनेने कळकळत होत्या त्यासुद्धा. तर त्यावेळेस मला ही गोष्ट मला लक्षामध्ये आली, की जसं आपण म्हणतो ना, मृत्यू हा वाईट असतो. तर असं वाटलं, की प्रत्येकच वेळेस मृत्यू हा वाईटच असतो असं नसतं. कारण की इतक्या कळकळीने अ, ज्या गोष्टीला पासून आपण घाबरतो ते मागत होते, की बाबा मृत्यू आला पाहिजे. जे झोपलेले होते आजी त्यासुद्धा किंवा जे आजूबाजूचे नातेवाईक होते ते सुद्धा. अ, तर मला हे जाणवलं, की खरंच प्रत्येक वेळेस मृत्यू वाईट आहे असं म्हणू शकत नाही आपण. आणि मग त्यावेळेस मला अ, जसं मी नेहमी म्हणते तुम्हाला विचारामध्ये पडले, की बाबा म्हणजे खरंच निसर्ग देतो ना, काही गोष्टी देतो ना, तर असं नाही की ती गोष्ट प्रत्येक वेळेसच वाईट असते. तर काही वेळेनुसार त्या गोष्टीला चांगलं किंवा वाईट असं रूप येत असतं. ह्या विचाराने मला जाणवलं आणि मग मी असे काही उदाहरण मला असं वाटलं, की हां, याच्यामधनं खरंच आपल्याला निसर्ग हा संदेश देतो, सांगतो, की वेळेनुसार प्रत्येक गोष्टीची योग्यता ठरत असते किंवा चांगलं किंवा वाईट हे ठरत असतं. तर उदाहरण म्हणून मी तुम्हाला आपल्या निसर्गामधलं एक उदाहरण सांगते, की उन्हाळा आल्यानंतर आपल्याला चिड होते. की काही जण म्हणजे प्रत्येकाची आवड तर खरं वेगळी असते. कुणाला हे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असे वेगवेगळे ऋतू आवडतात. पण उन्हाळ्यामधला मी एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छिते. उन्हाळा म्हटल्यानंतर आपल्याला त्रास वाटतो. की बापरे! किती गरमी होते आणि आपण त्यावेळेस
थंडावा शोधत असतो. थंडी म्हणजे त्यावेळेस सगळीकडं आपण खानपान पण आपलं ज्यामधून आपल्याला गारवा मिळतो ते शोधत असतो किंवा बसण्यासाठी किंवा आपल्या घरामधलं वातावरण आपण थंड-थंड करतो आणि वाऱ्याची वाट बघत असतो, की बाबा वारं सुटलं पाहिजे, हवा आली पाहिजे जोरजोरात आणि आपली गरमी आपल्याला निघून गेली पाहिजे. तर मग त्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये आपण ज्यावेळेस आपल्याला थंडावा मिळतो त्यावेळेस आपल्याला ही थंडी हवी-हवीशी वाटते. की वारा सुटला पाहिजे. ती थंडी आपल्याला हवी-हवीशी वाटते आणि असं वाटतं की कधी एकदा या गरमीतनं मुक्तता होते. तर मला हे सांगायचं तुम्हाला की उन्हाळ्यामध्ये जी थंडी आपल्याला हवी-हवीशी वाटते, म्हणजे तिथं महत्त्व तिचा पॉझिटिव्ह झाला की आपल्याला ही थंडी पाहिजे आहे, आपल्याला हवा पाहिजे आहे. पण पण हीच हवा आपल्याला हिवाळ्यामध्ये जर आपण गेलो तर बघा, त्यावेळेस आपण कुठल्या शोधामध्ये असतो? उन्हाच्या शोधामध्ये असतो. कारण की सर्वत्र हिवाळा असतो आणि मग थंडी नकोशी वाटते. म्हणजे एवढी सगळी थंडी असते, की आपण ऊन शोधत असतो. थोडा जरी वारा आला, की मग असं आपल्याला असं वाटतं, की बापरे! हा वारा नकोसा आहे आपल्याला, हवा नकोशी आहे आता. आता सध्याला आपल्याला ऊन आलं पाहिजे. आपण उन्हाच्या किरणासाठी शोधत असतो, की आपण इथं ऊन येतं, तर चला मी थोडा वेळ उन्हामध्ये बसून येतो. कारण की आपल्याला थंडीपासून बचाव करायचा असतं. त्यावेळेस आपण शोधत असतो, उन्हाचा शोध घेत असतो. झाला का नाही उलट वेळेनुसार म्हणजे गोष्टीची चांगला आणि वाईट म्हणजे जी हवा आपल्याला उन्हाळ्यामध्ये हवीशी वाटत होती, तीच हवा आपल्याला हिवाळ्यामध्ये नकोशी वाटते. आपण उन्हाच्या शोधात असतो. म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्याला जी आपण वाईट वाटत होतं आपल्याला, तेच आपल्याला ऊन हवं-हवंसं वाटत होतं. तर मला हेच सांगायचं की प्रत्येक गोष्ट वाईट असतेच असं नाही, तर वेळेनुसार त्या गोष्टीची वाईट किंवा चांगली बाजू ही घडत असते. जसं की आता मी सुरुवातीला सांगितलं मृत्यू हा सगळ्यांनाच नकोसा वाटतो, पण काही वेळेला तोच मृत्यू आपल्याला म्हणजे त्या लोकांना हवाहवासा वाटतो. तर मला हेच तुम्हाला सांगायचं होतं, की हा संदेश खरंच आपल्याला आपल्या निसर्गामधूनच दिलेला आहे, की प्रत्येक गोष्ट ही त्या वेळेनुसार चांगली किंवा वाईट ही ठरू शकते. त्यामुळं मी तुम्हाला हे आपल्या उन्हाळा आणि हिवाळ्याचं उदाहरण दिलं आणि कारण की मला हे जाणवलं म्हणजे आता जस्ट हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मग मला मनामध्ये आलं, की बघा इथं आपल्याला ऊन हवंसं वाटतं. ते ऊन आपल्याला इथं छान वाटतं. तेच आपल्याला उन्हाळ्यामध्ये नकोसं वाटतं. म्हणजे जे आपल्या वेळेनुसार आपल्या चांगलं आणि वाईट आपल्याला ठरवत असतं. तर त्याचप्रमाणे मला त्यावेळेस ज्या ह्या घटना घडत राहिल्या ना, की मला विचार आला, की आपण खरंच एरवी आपण कुणाचा मृत्यू झाला किंवा काही वाईट गोष्ट आली, की आपण लगेच घाबरतो, की बापरे! मरण नको बाबा मला मरायला नको वाटतं. पण काही कुठलीतरी वेळ अशी येते, की तेच मरण हवंसं वाटतं आणि मग त्याची म्हणजे ती एक चांगली बाजू त्यांना वाटते, की बाबा याच्यातनं मुक्त झालं पाहिजे. तर माझ्या मनातले हे ज्या विचार मला असे वाटले, की तुमच्यासोबत बोलावं, की इतर वेळी आपण खरंच मरणाला किती घाबरतो आणि त्याला वाईट म्हणतो. पण वेळेनुसार प्रत्येक गोष्टीची चांगली आणि वाईट बाजू अ, असते हे मला या वातावरणामुळं मला डोक्यामध्ये हा विचार आला आणि हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझे विचार जे तुमच्यासाठी म्हणजे मी नेहमीच म्हणत असते, की मला काही विचार पडतात ते मी तुमच्यासमोर मांडत असते. तर हे विचार मी पुढे मांडण्यासाठी हा माझा व्हिडिओ केला होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.